नाशिकमधल्या ठक्कर बाजार एसटी बसस्थानक परिसरात झाडांवर मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने प्रवासी व नागरिक हैराण झाले आहेत। झाडांवरून किडे थेट प्रवाशांच्या अंगावर पडत असून चावणे, खाज, ॲलर्जी अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे। नाशिकमधील ठक्कर बाजार एसटी बसस्थानक दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेला हा परिसर, पण सध्या इथली झाडे गंभीर कीड प्रादुर्भावाने धोक्याच्या छायेत आहेत। झाडांवरून पडणारे किडे प्रवाशांच्या अंगावर पडत असून अनेकांना चावणे, खाज सुटणे आणि त्वचेच्या ॲलर्जीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते। बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच असलेल्या बदामासह इतर झाडांच्या पानांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे। अनेक फांद्या पूर्णपणे नष्ट झाल्या असून झाडे सुकण्याच्या मार्गावर आहेत। नागरिक आणि सामाजिक संस्थांनी महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। किडे सरळ अंगावर पडतात, चावतात, खूप त्रास होतो। महापालिकेने लगेच फवारणी करावी, नाहीतर ही समस्या आणखी वाढेल, असे प्रवासी आणि स्थानिक व्यावसायिक सांगतात। या समस्येबद्दल पॅन्थर क्रांतीवीर जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय साहेबराव वाहुळे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे। फवारणी, छाटणी, जीववैज्ञानिक उपचार आणि प्रवाशांसाठी सावधगिरीच्या सूचना लावण्यासह बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे। महापालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा परिसरातील झाडे पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका आहे आणि प्रवाशांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो। प्रकरणी महापालिकेकडून नेमकी कोणती पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।